टू सीड टेस्टिंग लॅबोरेटरी बाय प्रायव्हेट सीड एजन्सी. सर्व्हिस सॅम्पल म्हणजे असं असतं सॅम्पल जे की सर्टिफाईड सीड नाही, ठीक आहे. असं सीड जे की प्रायव्हेट कंपनी तयार करतं, जे की ट्रुथफुल सीड लेबल अंडर ते विकत असतात. तो ब्रेडर सीडचे डायरेक्ट जे काही सीड असतं, जे की कंपनीकडे अवेलेबल असतात, ते डायरेक्ट विकत असतात, ठीक आहे. तर ते सॅम्पल विकण्याच्या अगोदर त्याचे जे काही जर्मिनेशन पर्सेंटेज बाकी जे काही फॅक्टर आहेत, तर ते ऍक्च्युअली जे आहेत का नाही हे टेस्ट करण्यासाठी जे काही सीड टेस्टिंग लॅबोरेटरीला जे सॅम्पल पाठवलं जातं त्याला म्हणतात सर्व्हिस सॅम्पल. So seed cultivates agriculture universities and TSF and particular cooperative seed farms. So from this organization, that sample is submitted to seed testing laboratory is a service sample. Then next is a certified sample. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी हे मी क्वेश्चन विचारणार आहे. तुमचे ऑब्जेक्टिव्ह जवळपास 50 ऑब्जेक्टिव्ह असणार आहे तुम्हाला सीड टेकता, ठीक आहे. त्यामुळं हे लक्षात घ्या, काय काय मी सांगतोय त्यावेळेस ते पॉईंट लक्षात घ्या. सर्टिफाईड सॅम्पल म्हणजे काय, तर पर्टिक्युलर जे फाउंडेशन सीड आणि सर्टिफाईड सीड लॉट पासून जे काही सॅम्पल सबमिट केले जाते सीड टेस्टिंग लॅबोरेटरीला त्याला आपण म्हणतो सर्टिफाईड सॅम्पल. सो दिस सॅम्पल सर्टिफाईड सॅम्पल इज ड्रॉन फ्रॉम फाउंडेशन सीड and certified seed lot and submitted to seed testing laboratory by seed certification officer for carry out a different seed tests. Then official sample. Official sample, it is drawn from packed and sealed bags or particular containers of foundation seed, certified seed or particular seed truthful seed and submitted to seed testing laboratory for carry out the different seed test to confirm seed standards. ठीक आहे, ते असतं ऑफिशियल सॅम्पल. आता डिफरन्स काय आहे सर्व्हिस सॅम्पल किंवा सर्टिफाईड सॅम्पल आणि ऑफिशियल सॅम्पल. महत्वाचा जो डिफरन्स आहे, जे काही पॅक सीड असतं, ठीक आहे, पॅक व्हायच्या अगोदर जे काही सॅम्पल असतं जे ट्रुथफुलचं त्याला आपण म्हणतो सर्व्हिस सॅम्पल. जे सर्टिफाईड सीडचं जे काही सील व्हायचे किंवा बॅग पॅक व्हायच्या अगोदर जे सॅम्पल घेतलं जातं त्याला म्हणतो सर्टिफाईड सॅम्पल. पण नंतर जेव्हा बॅग पॅक होते आणि त्यानंतर वाटतं की बाबा हे सॅम्पल टेस्टिंगला करणे गरजेचं आहे, मग ती बॅग फोडली जाते आणि त्यानंतर ते सॅम्पल टेस्टिंगला पाठवलं जातं, त्याला म्हणतो आपण ऑफिशियल सॅम्पल. ते मग कुठल्याही बॅग मधून काढून द्याल, फाउंडेशन सीडच्या असून द्या सर्टिफाईड किंवा ट्रुथफुल सीडच्या असून द्या, ठीक आहे. समजलं हे सर्व्हिस सॅम्पल, सर्टिफाईड सॅम्पल आणि ऑफिशियल सॅम्पल हे वेगवेगळे 3 टाईपचे सॅम्पल असतात. पुढचा प्रिपरेशन ऑफ वर्किंग सॅम्पल इन द लॅबोरेटरी. आता यामध्ये जे काही वर्किंग सॅम्पल ऍक्च्युली जे काही सबमिटेड सॅम्पल असतं 1 किलो त्यापासून वर्किंग सॅम्पल तुम्हाला 100च ग्रॅम काढायचे. पण त्यामध्ये जे वेगवेगळे कंपोनेंट आहेत, प्युअर सीडचं कंपोनेंट असेल, त्यामध्ये जे वेगवेगळे सीडचे कंपोनेंट प्रेझेंट असतात त्यामध्ये प्युअर सीड असतात, ऑफ टाईपचे जे काही बीड सीड असतील किंवा अदर क्रॉप सीड असतील किंवा चाफी मटेरियल असेल, ठीक आहे, किंवा ब्रोकन सीड असतील, तर असे वेगवेगळे फ्रॅगमेंटमध्ये जे काही कंपोनेंट मी अगोदर सांगितलेले होते, तर ते त्याच प्रमाणात त्या 1 किलोच्या प्रमाणात जेवढे ते सॅम्पल आहेत ते 100 ग्रॅमच्या प्रमाणात आले पाहिजेत. तर ही जी काय मेथड आहे ह्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स यूज केले जातात. पर्टिक्युलर त्याच रेशोमध्ये सगळे कंपोनेंट हे आपल्याला ऍक्च्युअली जी काही टेस्टिंग पर्पजसाठी आहे ते सॅम्पल आले पाहिजेत. कारण की प्युरिटी पर्सेंटेज असेल, जर्मिनेशन पर्सेंटेज असेल, तर ते जर तुम्ही निवडून सीड जर काढले, बियाणं निवडून काढलं तर ते चांगलेच येणार आहेत. आणि त्यामुळं तिथे जे काय सॅम्पलची जी काय टेस्टिंग रिपोर्ट आहे तो पण व्हॅरी होण्याची शक्यता असतो. त्यामुळं जे काही डिव्हायडर्स आहेत, जे की ऍक्च्युअली वर्किंग सॅम्पल्स लॅबोरेटरीमध्ये तयार करण्यासाठी यूज केले जातात. सो preparation of working sample in the laboratory. So as the size of the submitted sample is larger than the actual quantity of the seed required for carrying different tests, it is necessary to reduce the submitted sample to the working sample required for carrying different tests. So part of the submitted sample is required to be stored for resting or retesting if required. The working sample weights for purity analysis are calculated to contain at least nearly about 2,500 seeds, but subject to maximum 1,000 grams. ओके, साधारणतः 1 किलो पर्यंत 1,000 ग्रॅम म्हणजे 1 किलो पर्यंत सॅम्पल किंवा साधारणतः 2,500 बी काय असेल तिथपर्यंत हे सॅम्पल ऍक्च्युअली जे काही वर्किंग सॅम्पल साठी घेतलं जातं. सो डिफरंट मेथड्स आर युज्ड फॉर द ऑब्टेनिंग वर्किंग सॅम्पल. So there are 4 different methods
which are used for the obtaining working sample in the seed testing laboratory. पहिला आहे मेकॅनिकल डिवायडर मेथड. ठीक आहे. आता मेकॅनिकल डिवायडर मेथड मध्ये वेगवेगळे डिवायडर्स आहेत. दुसरा आहे रॅन्डम कप मेथड. आपले द्रोण नसतात ना तसे ते द्रोण असतात. द्रोण म्हणजे वाट्या. ठीक आहे. तर रॅन्डम कप मेथड, मग त्या वाट्यामध्ये काय केलं जातं, सगळ्या वाट्यामध्ये सॅम्पल असं हाताळून टाकलं जातं वरनं फेकून, आणि त्यामध्ये वाटी ठेवून ज्यातले एकाकडे एक अशी वाटी ही सिलेक्ट केली जाते आणि ती टेस्टिंगसाठी वापरली जाते. म्हणजे 1000 किलो पासून 500 ग्रॅम सगळ्या वाटेत पडले तर 500 ग्रॅम एकाडे केले तर 500 ग्रॅम कलेक्ट होणार आहे. तर असं ते रॅन्डम कप मेथड असते. मॉडिफाय हाल्विंग म्हणजे काय, तर तुम्ही जे काही क्वाड्रंट बघितलेले क्वाड्रंट जे चौकोन चौकोन बॉक्सचे असतात, तर त्यामध्ये चौकोन चौरस जे असतो त्यामध्ये सगळे सीड हे टाकले जातात आणि त्यामध्ये जे काय एकाडे एक तुम्हाला पुढे फिगर मध्ये दाखवता येते. तर ते तसेच सॅम्पल आहेत ना, एकाडे एक सॅम्पल घेतले जाते. त्यापासून 1000 किलो म्हणजे 1000 ग्रॅम पासून 500 ग्रॅम पर्यंत सॅम्पल म्हणजे एका प्रोसेसमध्ये ते कमी केलं जातं. त्याप्रमाणे पुढची मेथड आहे स्पून मेथड, म्हणजे चमचेच्या साहाय्याने, सिंपल चमचेच्या साहाय्याने सॅम्पल हे कलेक्ट केलं जातं. ठीक आहे. वन बाय वन आपण बघूया. फर्स्ट, mechanical divider method. So in this method, the seed sample is divided mechanically with the help of seed divider. So different seed dividers are used in our laboratory. Also, there is a two types of different mechanical dividers are present. One is a particular Borner type conical divider, and second one is a multi-slot divider. ओके, दोन आपल्या लॅबोरेटरीमध्ये तुम्ही येता जाता बघितलं असेल, तिथे डिवायडर्स आहेत. ऍक्च्युअली ते प्रॅक्टिकल करून दाखवलं असतं तिथे, पण आता नाही तसं शक्य. सो इन दिस मेथड द सीड सॅम्पल इज डिवायडेड मेकॅनिकली विथ द हेल्प ऑफ सीड डिवायडर. When a seed sample is passed through this divider, it is divided into two approximately equal parts. So this procedure is repeated 3 to 4 times, and each time removing half portion till working sample of desired weight is obtained. So this method is suitable for all kinds of the seed except for the externally chaffy seed. Extremely chaffy seed ज्यामध्ये खूप घाण असेल, ठीक आहे, तर अशामध्ये ही डिवाइड मेथड ही उपयोगात येत नाही, कारण की खूपच मटेरियल खराब असेल तर ती शक्यच नाही, आणि असं मटेरियल शक्यतो ते प्लॉटच रिजेक्ट होतो. सो देर आर 3 टाइप्स ऑफ मेकॅनिकल सीड डिवायडर्स आर इन यूज. First is conical divider, which is a Borner type. Then is garnet seed divider, which is a centrifugal divider, and third one is a soil type divider. One by one, we'll see. First is a conical or Borner type divider. So it consists of the hopper cone and series of buffles directing the seeds into the two sprouts. ठीक आहे, म्हणजे वरनं टाकलं जातं, कोनिकल असतं. कोनिकल जे आईस्क्रीमचा कोण असतं ना, उलटा पकडला तशा पद्धतीने वरनं फेकलं की वेगवेगळे स्लॉट असतात, त्यामधून ते दोन एकाडे एक असं स्लॉट असतात, आणि त्याचे 2 खाली होल असतात, आणि त्यातून ते सेपरेट होऊन 2 इक्वल पार्ट्स मध्ये ते पडत असतं. ठीक आहे, तर ते असतं कोनिकल किंवा बोर्नर टाइप डिवायडर. जे स्प्रोट असतात मी 2 होल असतात, त्यामध्ये ते पडत असतं. सो द वेफल्स फ्रॉम अ alternative channels and spaces. The channels are tied to one spout and the spaces to the other spout. So it is available in the two sizes, that is small and small for the small seeds and large for the large seeds. Then garnet seed divider. It is working is its working is based on the use of centrifugal forces. So it consists of the hopper, then shallow rubber cup called as a spinner, rotated by electric motor, then the buffles and 2 spots. When the seeds is put into the hopper and electric motor is started, then the centrifugal force first mixes the seeds and scatter the seeds over the dividing surface. Then the seeds flows downward onto the rotating spinner, which throws them out by centrifugal force. So the seeds fall on the stationary propels, which separates them into the 2 equal parts, and the seeds passes out through the sprouts. जे काही बी असतं ते सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे बाहेर फेकलं जातं,
सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्हाला माहितीच, तुम्ही फॅट वगैरे काढता, फॅटची मशीन HDS ला बघितलेली आहे किंवा सॉइल सायन्सला पण बघितलेली आहे. RPM वरती जी सेंट्रिफ्युगल मशीन आहे ती बघितलेली आहे. त्यामध्ये काय करतं ऍक्च्युली, जे काही फोर्सेस आहे सेंट्रिफ्युगल गोलाकार, ठीक आहे, हॉरिझॉन्टल फोर्स लागतो, बाहेर फेकलं जातं, जो पाळणा असतो, ठीक आहे, तर त्यामध्ये ते बाहेर फेकलं जातं डिपेंडिंग अपॉन वेट. ज्याचं वेट जास्त आहे तो माझा आवाज येतोय ऐकू? आवाज येतोय का ऐकू? आवाज येतोय का ऐकू? हो हो सर, सर, येतोय. येतोय आवाज. आतापर्यंत ऐकू येत होता का? ऐकू येते? स्क्रीन दिसते? तर सेंट्रिफ्युगल फोर्स थ्रू जे काय जास्त वेट असतात, ठीक आहे, ते कमी अंतरावर आणि जे हलके असतात ते जास्त अंतरावर फेकले जातात आणि त्या थ्रू जे काही स्लॉट वेगवेगळे अवेलेबल असतात एकाडे एक त्यामध्ये, तर त्या स्लॉट्स मधनं पर्टिक्युलर सीड्स हे कलेक्ट होतात दोन इक्वल पार्ट्स. देन सॉइल टाईप डिवायडर्स, आता एकाडे एक असतात पण ते खाली असे एकत्र एकाडे जे असतात म्हणजे दोन स्लॉट मध्ये ते कलेक्ट केले जातात. Then soil type dividers. So working of this divider is based on the same principle as the conical divider. So it consists of a hopper, straight rows of a channel and a frame to hold the hopper, which means of two receiving pans and a particular pouring pan. सो जो मेकॅनिकल डिवायडर किंवा सॉइल टाईप डिवायडर जो आपला लॅबमध्ये प्रेझेंट आहे, ठीक आहे, तर त्यामध्ये काय असतं, तर एकाडे एक टाकलेले असतात सगळे आणि वरनं हॉपर असतो, म्हणजे घास टाकायला जसं चक्कीमध्ये असतं हॉपर, तसंच वरनं बी टाकायचे आणि त्यामध्ये काय होतं एकाडे एक बी पडतं आणि त्यातून जे काही बी आहेत ते एकाडे एक पडलेलं असतं आणि माणूस कसं टाकतो, कसंही टाकलं तरी एक दाणा पडला तर त्याचं काही कंट्रोल नसतं, एक कुठं पडेल एक दुसरं कुठं पडेल, मग त्यामधून ते इक्वल फॉर्मेट मध्ये ते आले जातात, पण ते पुन्हा पुन्हा टाकले जातात, असे करत 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 ते इक्वल फॉर्म मध्ये जसे येतील मग तसं ते डिवायडिंग होत जात, ठीक आहे. मग त्यामध्ये तुम्हाला एक प्रोसिजर करायला ते एक खास पुढचा जो एक्सरसाइज आहे म्हणजे त्यातला जो पार्ट आहे तो ऍक्च्युअली तुमचा कामाचा आहे, ऍक्च्युअली तुम्हाला करावं लागतं, ते काय आपण बघणार नाही कारण ऍक्च्युअली आपण काय करणार नाही. हे डिवायडर्स तुम्ही कसे प्रिंट करणार, त्यातून तुम्ही कसं ऍक्च्युअली सॅम्पल काढून घेणार. तिसरा नंतर नेक्स्ट हे झालं मेकॅनिकल डिवायडर. दुसरी मेथड आहे रॅन्डम कप मेथड. सो दिस मेथड इज मोर सुटेबल फॉर द सीड रिक्वायरिंग वर्किंग सॅम्पल अप टू 10 ग्रॅम्स प्रोव्हाइडेड दॅट. जे काही स्मॉल सीडीज आहेत किंवा स्मॉल सीडीज सॅम्पल असतील त्यामध्ये म्हणजे जसं व्हेजिटेबल क्रॉप्स वगैरे आहेत, तर त्यासाठी ही रॅन्डम कप मेथड ती युटिलाइज केली जाते. सो सीड्स आर नॉट एक्स्ट्रीमली chaffy structure and seeds do not bounce or roll, means a particular brassica species मोहरीचं बी एकदम बारीक असतं, ठीक आहे. तर त्यामध्ये इन दिस मेथड 6 to 8 small cups are placed at a random on a tray. So after preliminary mixing, the seeds is poured uniformly over the tray and the seeds that fall that falls into the cups
इज टेकन ॲज अ वर्किंग सॅम्पल. ठीक आहे. सर जे काही वाट्या ठेवल्या जातात एकाडे एक अशा, आणि त्यामध्ये ट्रे मध्ये ठेवलं जातं. त्यामध्ये वरून सीड हे टाकले जातात जे त्या कपामध्ये पडतील. ठीक आहे. एक समान टाकले जातात सीड. जे कपामध्ये पडतील तेवढे सीड घेतले जातात. जे कपाच्या खाली पडतील ट्रे मध्ये ते सगळे रिजेक्ट केले जातात. अशा पद्धतीने ते जे काही सॅम्पल्स आहेत ते डिवाइड केले जातात आणि ते सिलेक्ट केले जातात. जनरली जे काही 10 ग्रॅम 100 ग्रॅम पर्यंत जे काही बी लागतात ते या मेथडनं हे कलेक्ट केलं जातं. ठीक आहे. पुढची मेथड आहे मॉडिफाय हार्विंग मेथड. ठीक आहे. हाल्स मीन्स पर्टिक्युलर 2 डिफरंट पार्ट्स ऑफ the same quantity. So modify halving method. So apparatus comprising a tray into which a fits or a particular grid of equal size cubical cells open at the top and every alternate one having a no bottom. So after a preliminary mixing, the seeds is poured evenly over the grid. When the grid is lifted, approximately half of the sample remains on the tray and remaining half is present in the cells of the grid having closed bottom. So the submitted sample is successively halved till the working sample of required size is obtained. ठीक आहे. त्यामध्ये काय केलं जातं, एकाडे एक असं ग्रीड मध्ये जे क्वाड्रंट बघितलेलं होतं, क्वाड्रंट मध्ये काय केलं जातं, एकाडे एक जे काय खालचं जे काही ग्रीड चौकोन आहे तो पॅक केला जातो एकाडे एक, आणि त्यामधून जेवढे ते एका चौकोनात गावतील तेवढे सीड घेतले जातात. खाली पडले जेवढे सीड ते एका साईडला काढले जातात. अशा पद्धतीने एका किलो पासून 500 ग्रॅम सीड हे इक्वल अमाऊंट मध्ये इक्वल जे काही कॉम्पोनंट त्यामध्ये प्रेझेंट आहेत त्यामध्ये ते डिवाइड केले जातात. ठीक आहे. तर ही झाली मॉडिफाईड हार्विंग मेथड. ठीक आहे. नेक्स्ट exercise purity, that is a physical purity test. So physical purity test is carried out by the particular purity work board, that is a generic purity work board. ठीक आहे. आपल्या लॅब मध्ये तोही प्रेझेंट आहे. मी अटेंडन्स घेतो, ज्याचे व्हिडिओ ऑन आहेत त्याची मी अटेंडन्स लावून देतो. ठीक आहे. नेक्स्ट एक्सरसाइज चालू करतोय त्या अगोदर ज्यांचे व्हिडिओ ऑन करा, ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांची अटेंडन्स लावतो. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत त्यांची अटेंडन्स लावणार नाही. चौसष्ट पार्टिसिपेंट आहेत, त्यातलं मी एक म्हणजे 63 जण प्रेझेंट आहेत. तुम्हाला 20 पैकी मार्क आहेत बरं का. प्रॅक्टिकलला 20 पैकी मार्क आहेत. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचेच फक्त 20 पैकी 18-19 मार्क दिले जातील. बाकी ज्यांचे मार्क दिले जाणार नाही. आता नीती कोण आहेत, एसीआर 116, एसीआर 26, 73, 24, 118, 105, 93, 89, 75, 41, 112. ठीक आहे. समजले सगळ्यांना काय मी सांगतोय ते समजतंय का? एकदम सिंपल आहे सी टेक्नॉलॉजी कोर्स. यामध्ये कोणाला काय अडचण, काय क्वेरी असतील तर लगेच मेसेज टाकत जावा ग्रुपवरती. चॅट आपण जो झूम वरती चॅट ऑप्शन आहे त्यामध्ये क्वेरी लगेच तुमच्या टाकत जावा, कारण की सायमल्टेनियसली तिथे काही क्वेरी येतील तर त्याची जी काही क्वेरी असतील तिथेच आपण सांगता येतील, तुम्हाला एकदम क्लिअर करता येईल. ठीक आहे. त्यामुळं लेक्चरच्या वेळेस तुम्ही कुठेही काय असाल, जे काय लेक्चर करतायत त्यानंतर आपलं जे काही क्वेरी तुम्हाला येत आहेत त्या कोर्सला तिथले तर लगेच तुम्ही टाकत जावा. ठीक आहे. चालू करूया आपला नेक्स्ट एक्सरसाइज, फिजिकल प्युरिटी टेस्ट. ठीक आहे. फिजिकल प्युरिटी टेस्ट जी काय जे काय वर्किंग सॅम्पल
जे काय आपण सीड टेस्टिंग लॅबोरेटरीला पाठवलं जातं. ठीक आहे. वर्किंग सॅम्पल मेसेज कोणाचे आलेले आहेत? ऑन आहे माझा. ठीक आहे. जी फिजिकल टेस्ट आहे, ऍक्च्युली जे काय सीड मटेरियल शेतकऱ्यांना विकायचं असतं थ्रू पर्टिक्युलर कृषी सेवा केंद्रामध्ये विकत भेटतं. तर अशा ठिकाणी जे विकत भेटतं त्याचं जी काही फिजिकल जी काही प्युरिटी टेस्ट आहे, 100 ग्रॅम जर सीड असेल तर त्यामध्ये किती अमाऊंट मध्ये प्युअर सीड म्हणजे ज्वारीचं जे बियाणं असेल तर ज्वारीचं बियाणं किती आहे, त्यामध्ये घाण किती आहे, मिक्सचर अदर क्रॉपचं सीड किती आहे, त्यामध्ये बीड सीड किती आहे, 100 ग्रॅम जर असेल किंवा 100 बिया असतील तर 100 बियामध्ये त्याचं ज्वारीचं बियाणं किती आहे, इतर क्रॉप किती आहे, तर ते असं. तर फिजिकल प्युरिटी जनरली अबोव्ह 98% ही एक्सेप्टेबल असते. ठीक आहे. 98% वरती जी काही बियाणं असेल तर त्याचे ते एक्सेप्टेबल असतं. सो द प्युरिटी टेस्ट इज कॅरीड आउट विथ द वर्किंग प्युरिटी वर्क बोर्ड. ठीक आहे. फिजिकल प्युरिटी वर्क बोर्ड जो असतो त्याबरोबर ही फिजिकल प्युरिटी काढली जाते आपल्या लॅबमध्ये तो अवेलेबल आहे. ठीक आहे. त्याचं जे काय फॉर्म्युला आहे, ठीक आहे, त्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट्स जे काय त्यामध्ये प्रेझेंट असतात, त्यामध्ये प्युअर सीड जे काय ज्वारीचं बियाणं म्हटलं की ज्वारीचं बियाणं त्याला म्हणतो आपण प्युअर सीड. अदर क्रॉप सीड ज्वारीपेक्षा जर त्यामध्ये मका मिक्सचर असेल तर अदर क्रॉप सीड. बीड सीड ज्वारी जे काय स्ट्रायगरचं बिया असेल किंवा इतर क्रॉपचं जे काही बिया असेल, जे काही बी असेल ते बोरिंग असेल काय असेल तर ते इनर मॅटर देन ऑब्जेक्शनेबल बीड सीड्स टायगरचं जर फक्त बी असेल ते ऑब्जेक्शनल किंवा ग्रासचं कुठलं असेल बी जे ज्वारीसारखं दिसणार असेल ते ऑब्जेक्शनेबल बीड सीड्स मध्ये येतं. त्यानंतर ऑब्जेक्शनेबल इन्फेक्टेड सीड्स म्हणजे कायनी वगैरे लागले असेल म्हणजे स्मर्ट्स डिसीजचं जे काही बी असेल तर असे बी असतील तर ते ऑब्जेक्शनेबल इन्फेक्टेड सीड्स जे की डिसीज किंवा पेस्टनं इन्फेक्ट असतील. तर असे जे काही कंपोनंट वेगवेगळे असतात त्यामध्ये हे टेस्ट ही कॅल्क्युलेट केली जाते. त्यामध्ये ज्याची प्युअर सीड पर्सेंटेज मॅक्झिमम जेवढं असेल ते फिजिकल प्युरिटी ऑफ पर्टिक्युलर दॅट सॅम्पल ही कॅल्क्युलेट केली जाते. ठीक आहे. प्युअर सीड म्हणजे ते पर्टिक्युलर प्युअर सीड इज रेफर्स टू पर्टिक्युलर सीड्स ऑफ पर्टिक्युलर दॅट स्पेसिस विच इज स्टेटेड बाय द sender or found to be dominant in the seed lot. Then other crop seed which refers to any kind of the seed or seed-like structure of any plant species other than the pure seed. Then weed seed is the seeds, blades or particular tubers of plants recognized as a weeds by weed seeds by the laws or official regulation by the general use shall be recognized as a weed seed. Then inner seed is the particular inner matter is the inner matter includes such seeds like structures as pieces of broken or damaged seeds, empty glooms, or any other extraneous matter such as the soil and particular sand particles or particular blooms or particular pieces of stems, leaves, barks, flowers, chaffs, nematodes, galls, then fungal bodies or insect larvae. So all these material are included in the inner matter. Then objectionable weed seeds are the seeds of weed plants which are difficult to separate once mixed with the crop seed and which are poisonous or particularly injurious or having a smoothing effect on main crop are known as a objectionable weed seeds at seed level. Then objectionable infected seeds are the seeds which are affected by designated seed-borne diseases are known as the objectionable infected seeds. So by this particularly, the percentage of pure seed is calculated by the formula. Following formula, weight of pure seed divided by total weight of all seed components. म्हणजे त्यामध्ये वेट सीडचं 100 ग्रॅम घेतलं असेल आपण टोटल कॉम्पोनंट तर त्यामध्ये आपल्याला समजा 97% हे प्युअर सीडचं वेट आलंय. तर 97
डिवाइड बाय 100 इंटू 100 जवळपास 97% हे प्युअर सीड पर्सेंटेज आलेलं आहे. इनर्ट मॅटर त्यामध्ये काहीच नाही, अदर क्रॉप सीड काहीच नाही. वीड सीड्स हे जवळपास 2%, 2 ग्रॅम आहे वीड सीडचं. सो 2 डिवाइड बाय 100 इंटू 100 इज 2%. त्यानंतर जे काय बाकीचं जे काय आलेलं आहे इन्फेक्टेड जे काय सीड्स तर ते आलेलं आहे जवळपास 1%, तर ते 1% झालं. असं टोटल ज्याचं प्युअर सीड पर्सेंटेज जास्त आहे, ठीक आहे, 97% आहे, ठीक आहे. प्युअर सीड पर्सेंटेज जेवढं आहे त्याची ती फिजिकल टेस्ट पर्सेंटेज ही आलेली आहे, ठीक आहे. So reporting results, likewise, result of purity analysis is to be given in the one dimensional place. So like 97.00, likewise. ठीक है. Then different errors that are found during the purity analysis are first moisture, then computing error. So these two errors are major errors which are occurred percentage. So moisture, what is the moisture? So the working sample should not left on a table for a longer time for analysis. So and make analysis as quickly as possible. Otherwise, variation in weight may occur during the analysis due to the moisture regain or loss from particular seeds if the laboratory is not dehumidified. जर लॅबोरेटरीमध्ये जर ह्युमिडिफिकेशन जास्त असेल किंवा टेबलवर जर ठेवलं असेल तर ती जेव्हा ॲल्कसीड आहे ते पूर्ण त्याची ह्युमिडिटी हे रिकॅप्चर करतं, त्यामध्ये ते फुगतात, ते खराब होतात. तर अशा पद्धतीने ते जे प्युअर सीड आहे ते पूर्ण चॅफी सीड असेल किंवा ब्रोकर सीड किंवा गोल्जिका सीड असेल त्यामध्ये ते येणार आहे, इनर मॅटर मध्ये ते येणार आहे. तर त्यामुळे तिथे प्युरिटी पर्सेंटेज ही खूप कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सीड मटेरियल पूर्णपणे पॅक असावं, नाहीतर लगेच पर्सेंटेज जे काही प्युरिटी पर्सेंटेज आहे ते कॅल्क्युलेट केलं जावं. ठीक आहे. त्या पद्धतीने पुढची आहे कम्युनिटी एरर. ज्याला काही कळतच नाही त्यानं ते कॉम्पिटिटिंग करायचं म्हटलं जेनेटिक प्युरिटी तर तेही त्याचा अवघड होणार आहे. ठीक आहे. तर हा झाला एक्सरसाइज वर्किंग सॅम्पल जेनेटिक फिजिकल प्युरिटी कशी काढायची सॅम्पलची तर त्याबद्दल. आपला नेक्स्ट एक्सरसाइज खूप महत्वाचा आहे. एक्सरसाइज नंबर 15 सीड मॉइश्चर टेस्ट. So moisture content of the seed is one of the important factor after affecting viability of the quality of the seed. ठीक आहे. मॉइश्चर हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. जेवढं मॉइश्चर तुमचं 1% कमी झालं तर त्याचं जे काही सॅम्पल तुम्ही स्टोअर करून ठेवता ते 1 महिना ते सॅम्पल जास्त स्टोअर होणार आहे. ठीक आहे. तर त्यामुळे 15% असेल, 15 पासून 14% झालं तर ते पुढं अजून 1 महिना चांगलं ते स्टोअर होऊन राहणार आहे. ठीक आहे. सो दिस स्टोरेज ऑफ पर्टिक्युलर दिस seeds is particularly inversely proportionate to the moisture percentage of that particular seed. ठीक आहे. तर हा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. सो सीड मॉइश्चर हे खूप महत्वाचा जो एक्सरसाइज आहे. सीड मॉइश्चर कसं काढायचं ह्याचे पण वेगवेगळ्या जे काही मेथड्स आहेत तेही तुम्हाला या एक्सरसाइज मध्ये मी सांगणार आहे. ठीक आहे. तर सीड मॉइश्चर जे काही जे सीड मॉइश्चर पर्सेंटेज आहे, मॉइश्चर पर्सेंटेज हे पण सीड मध्ये इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. जोपर्यंत जे ऑप्टिमम त्याचं मॉइश्चर पर्सेंटेज नियरली अबाउट 7 to 8 or 10% हे सीडचं मॉइश्चर पर्सेंटेज येत नाही तोपर्यंत सीड हे चांगलं टिकू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे जर समजा तुमचं 17-18% काढण्याची टायमिंगला जर मॉइश्चर पर्सेंटेज असेल तर ते रिड्यूस केलं जातं बाय द गिव्हिंग ट्रीटमेंट टू द सन ड्रायिंग ऑर अदर समथिंग. So seed moisture content of the seed is one of the important factor affecting viability and the quality of the seeds. So it is loss in weight when the seed is dried or the quantity of the water collected when it is distilled. So it is expressed as a percentage of the weight of the original sample.
So different methods of the moisture determination are the drying without the heat. So drying without heat means a particular phosphorus pentoxide is used for the for as a desiccant for drying of the seed sample. So samples are dried without heat or moderate heat in the vacuum using particular phosphorus pentoxide, that is a P2O5 as a desiccant chemical. Then the life of, by the uh, lyophilization, that is a freeze dried. So the biological material are frozen and water removed by the sublimation in particular vacuum process. Then reversibility methods. So reversibility methods including particular redrying method and Carl Fisher's titration method. So redrying means this method determines the drying time and temperature so that the loss of weight by decomposition is accounted for it. And the by Carl Fisher's titration method, this is the most accurate method for the moisture determination. So Carl Fisher's titration method, in this method, water is extracted from finely ground seeds with methyl alcohol, and then it is determined by the titration by a special reagent. So this is the most accurate method, and however this method requires much time, equipments, and higher skills of operation, and hence it is not practically used in hot air own method. So this is a practically applied method for the calculation of moisture percentage from seed sample. So this method is most practical and basic and commonly used for the moisture determination. ठीक आहे. तर ह्या प्रोसिजर मध्ये महत्वाचा फॉर्म्युला आहे मॉइस्चर पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचा. तो आहे M2 minus M3 divided by M2 minus M1. So M2 is a weight of crucible with the seed sample. Crucible एक वाटी घेतली जाते चिनी मातीची. ठीक आहे. त्या चिनी मातीच्या वाटीमध्ये त्याचं एक लीड पण असतं. ठीक आहे. लीड जर नसेल तर ते मॉइस्चर गेन पुन्हा घेणार. ठीक आहे. तर M2 is the weight of crucible with the seed sample. M1 is weight of empty crucible with the lead. Then M3 is a weight of crucible with the seed sample and lead after drying. And M2 minus M1 is a weight of sample. M2 minus M3 is a loss in weight after drying. So by this particular moisture percentage is calculated by the over dry method. Okay. Next exercise is germination test. Different types of germination. So there are mainly three types of germination: epigel, hypogel, and vivipary. epigel, hypogel आणि vivipary हे तीन वेगवेगळे कंडिशन जर्मिनेशनचे टाइप आहेत. epigel ज्यामध्ये जो कॉटिल्युडर असतो, ठीक आहे. कॉटिल्युडरचं पार्ट म्हणजे द्विदल धान्य असेल तर द्विदल धान्यामध्ये काय असतं, तर जे काय पाकळ्या पडतात धान्याच्या, तर त्या जर जमिनीच्या वरती आल्या, ठीक आहे, म्हणजे त्या इपिजियल जो पाकळ्या असतात, डाळीच्या असतील पाकळ्या, तर त्या पार्ट त्याच्या खालचा पार्ट जर जास्त इलॉंगेट झाला आणि तो काय करतो जमिनीच्या वरती त्या ज्या काय हे आहेत पाकळ्या आहेत त्याला वरती ढकलतो पार्ट. तर अशा वेळेस काय होतं, तो जो कॉटिलिडॉन्स जो पाकळ्या आपण म्हणतो, जे एकदल किंवा द्विदलचे जे काही पाकळ्या असतात, ठीक आहे. तर त्या ते पार्ट जमिनीच्या वरती येतात. कॉटिलिडॉन्स हे जमिनीच्या वरती येतात. का? तर ते कॉटिलिडॉनच्या खालचं जे कॉटिलिडॉन्स अटॅच होतं त्या खालचा जो काही पार्ट असतो तो जास्त इलॉंगेट होतो आणि त्यामुळे ते पार्ट हे सगळे वरती हे पुश केले जातात. त्याला म्हणतो आपण इपिजियल जर्मिनेशन. दुसरा आहे हायपोजियल जर्मिनेशन. हायपोजेल जर्मिनेशन मध्ये काय होतं, तर जे काही पाकळ्या आहेत त्या जमिनीच्या खालीच राहतात. ठीक आहे. तर त्यामुळे काय होतं, टोटल जे काय सीड जे काय आहे ते जमिनीमध्ये चांगल्या व्यवस्थित पुढे जातं आणि जे काय प्लांट्स असतात, ठीक आहे, त्यांचा जो काही कॉटिल्युडनच्या वरचा पार्ट असतो तो फक्त वाढतो आणि त्यांच्या खालचा जे कॉटिल्युडनच्या खालचा पार्ट असतो तो हायपोजेल कंडिशन मध्ये अजिबात वाढत नाही. ठीक आहे. तिसरं जे आहे ते व्हीपॅरी. व्हीपॅरी मध्ये काय होतं, जेव्हा झाडावरती फळ असतं, फळामध्येच त्याचे सीड्स हे जर्मिनेट व्हायला सुरुवात होतात मँग्रोव्ह मध्ये. ठीक आहे. तर त्या कंडिशनला म्हणतो आपण व्हीपॅरी. ठीक आहे. तर चालू करूया आपलं नेक्स्ट एक्सरसाइज नंबर 16 जर्मिनेशन टेस्ट. टेस्ट कशा केल्या जातात जर्मिनेशनचे,
So germination test is germination means a particular awakening of a dormant embryo. ठीक आहे. सीड हा पार्ट कशापासून तयार झालेला असतो, तर जेव्हा फर्टिलायझेशन प्रोसेस झाल्यानंतर तिथे जो काय ओव्हल प्रेझेंट असतो, ठीक आहे. ओव्हल हा फर्टिलाइज होतो, पर्टिक्युलर जे काय पोलन ग्रेन आहेत, पोलन ट्यूब फॉर्म करतात, ओव्हलला तो फर्टिलाइज करतात आणि ओव्हल हा वाढत जातो. ठीक आहे. आता जेव्हा पर्टिक्युलर जे काय ओव्हल मॅच्युअर झाला की त्याचं सीड मध्ये कन्व्हर्जन होतं. सीडचे जे महत्वाचे दोन पार्ट असतात त्यामध्ये एंडोस्पर्म आणि एम्ब्रियो हे दोन महत्वाचे पार्ट असतात. एम्ब्रियो काय करतो, तर एम्ब्रियो पर्टिक्युलर जे काय एम्बेड एन्व्हायरमेंटल कंडिशन आहेत, तर एम्बेड एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये त्याला तो ऍक्च्युली एम्ब्रियोला जो काय सोर्सेस असतात, अवेलेबल सोर्सेस असतात, पाणी असेल, माती असेल, तर त्यामध्ये ते पूर्णपणे रुजतात, फुगतात आणि तिथे त्यांचं एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी होऊन तिथे त्यांचं रॅडिकल आहे ते पहिल्यांदा बाहेर येतं. रॅडिकल बाहेर आल्यानंतर पुन्हा प्ल्युमन जे आहे ते डेव्हलप होत मिनिएचर प्ल्युमन पासून ते पुन्हा लिव्ह मध्ये 1 to 2 लिव्ह कंडिशनला ते पुन्हा तयार व्हायला सुरू होतं. तर अशा पद्धतीने जे काय आहे तर ते टोटल जर्मिनेशन प्रोसेस ही कंडक्ट होते. ठीक आहे. आता ह्या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, तर पर्टिक्युलर जर्मिनेशन टेस्ट वगैरे कशा असतात, तर ते सांगायचंय तुम्हाला या एक्सरसाइज. So there are different changes that are occurring during the germination. So there are several enzymatic activity are occurred during the germination. Imbibition process is happening. So this imbibition process, water is injected into the seed. ठीक आहे. तर ते वन बाय वन आपण ह्या एक्सरसाइज मध्ये बघूया. फर्स्ट different changes that have occurred during the germination are the swelling of the seeds due to the imbibition. That is, water is absorbed through particular cells by the diffusion and there is osmosis. तर पाणी जे काय घेऊन फुगतात जे बी, त्याला आपण imbibition ही प्रोसेस म्हणतो. ठीक आहे. सो देयर इज अ बस्टिंग ऑफ सीड कोट ड्यू टू द स्वेलिंग. जे काही सीड कोट आहे त्याचं बस्ट होतं का, कारण ते फुगतं. तिसरं जे काही चेंज आहे तो खूप महत्वाचा चेंज आहे. त्यामध्ये काय होतं, डायल्युशन ऑफ द स्टोरेज पर्टिक्युलर स्टोर फूड मटेरियल अँड पर्टिक्युलर enzymes. Next, initiation and activation of the physiological activities such as the respiration and secretion of the enzymes. Then digestion of the complex insoluble food reserves to soluble forms by the enzymatic activity. Then the assimilation of these soluble foods material at the meristematic areas to provide the energy for cellular activity and growth. Then emergence of